नमस्कार मित्रांनो. ओएसिस नॉलेज पॉइंट या आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. बघा आपण एम-पी-एस-सी प्रिलिम 2024च्या दृष्टीने जे पी-वाय-क्यू आहे मागच्या वर्षाची ती पी-वाय-क्यू सीरीज सुरू केली आहे. याच्यात मी पहिलेही बोललो, की याच्यातनं मी काही तुम्हाला सांगत नाही, की ह्याच टॉपिकवर क्वेशन येतो. याचा उद्देश एवढा आहे, की ह्या टॉपिकच्या सराउंडिंग आपण स्टडी करत असताना क्वालिटी रिवाईज होते. स्ट्रेट तुम्ही जर सिक्वेन्सनी जर चॅप्टर वाईज गेले तर कधी-कधी रिव्हिजन होत नाही. काही फ्लॉज राहून जातात. तर त्याच्यात जे काही महत्त्वाचे एरिया आहे, की जिथं आपण फोकस केला पाहिजे, ते पॉइंट मी इथे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. आणि पूर्ण जेव्हा 10-11 वर्षाचे क्वेशन पेपर होईल, याच्यातनं मॅक्सिमम टॉपिक्स कव्हर होतील, की ज्याच्यात फ्रिक्वेंटली त्या टॉपिक्सवर क्वेशन विचारल्या जातात. विचारल्या तर म्हणजे आपण काही प्रेडिक्शन करत नाही, पण ते टॉपिक बायपास केले जातील. जसं संसद असेल, राष्ट्रपती असेल, सर्वोच्च न्यायालय असेल. त्यामुळं त्यातनं आपली एक रिव्हिजन होणार आहे आणि प्रिपरेशन चांगल्या पद्धतीने होणार आहे. तर बघा, खाली इथं मी टेलिग्रामची लिंक दिलेली. टेलिग्राम चॅनलही जॉइन करा सर्वांनी. ओएसिस आय-ए-एस म्हणून मी त्या नावाने टेलिग्राम चॅनल केलेलं आहे. मॅक्सिमम लोकांना शेअर करा. तुम्ही सबस्क्राईब करा. इतर मित्रांनाही सांगा. कारण की प्लॅटफॉर्म नवीन आहे त्यामुळे बेल आयकॉन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन जेव्हा व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. बघा, त्या सीरीजचा फ्री सीरीज आहे. जेव्हा एक्स-वाय-झेड इन्स्टिट्यूटला मी शिकवतो त्यावेळेस ह्याच गोष्टी पैसे देऊन मुलं ऐकतात. तर इथं तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट हे भेटते. त्यामुळे ॲटलीस्ट हे मॅक्सिमम शेअर करा. तुम्ही व्हिडिओ बघा. ग्रँटेड घेऊ नका. अशी माझी विनंती आहे. थँक यू. चला तर क्वेश्चन स्टार्ट करू. 2021चा अनालिसिस आता आहे. त्याच्यामध्ये बघा पहिला क्वेश्चन आहे. 71 पासून ही क्वेश्चनची सीरीज आहे. 71 ते 85 नंबर पर्यंतचे क्वेश्चन हे सर्व तुमचे याच्यावरती क्वालिटी या सेक्शनवर. पहिला प्रश्न आहे. सर्वांनी स्क्रीन पॉज करायची. स्क्रीन पॉज केल्यानंतर व्हिडिओ क्वेश्चन वाचा. तुमचा आन्सर एकदा फिक्स करा. त्यानंतर माझं एक्सप्लेनेशन पुढे कंटिन्यू करा. याच्यातनं तुमचं प्रिपरेशन होत राहील. बघा आता सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाच्या संदर्भात 2021च्या 105व्या घटना दुरुस्ती कायद्याने भारतीय संविधानाच्या टिंब-टिंब कलमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे. 2, 4, 5 आणि 3 किती कलम आहे त्याच्या संबंधीचा हा प्रश्न आहे. जर याच्यात बघितलं तुम्ही तर साधारण 3 कलमांवरती ह्या घटना दुरुस्तीत बोललेले आहे. त्याच्यातलं पहिलं कलम आहे 342. पुढचं कलम आहे 366 आणि त्याच्या पुढचं कलम आहे 338 बी. ठीक आहे. 342 ए, 366 आणि 342 हे 3 कलमांचा संदर्भ 105व्या घटना दुरुस्तीमध्ये दिलेला आहे. आता एक्झॅक्टली 105वी घटना दुरुस्ती काय त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की शैक्षणिक आणि सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गांच्या संदर्भात असलेल्या 105व्या घटना दुरुस्ती कायद्याने 3 कलमांमध्ये बदल केलेला आहे. या घटना दुरुस्तीनुसार राज्य शासनाचा जे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासला रेकग्नाइज करण्याचा अधिकार आहे तो पुन्हा रिस्टोअर केला. 102व्या घटना दुरुस्तीनुसार तो काढून घेण्यात आलेला होता. तो पुन्हा आता 105व्या घटना दुरुस्तीनुसार काय केलेला आहे रिस्टोअर केलेला आहे. एस-सी-बी-सीला रेकग्नाइज करण्याचा. त्या स्टेटमध्ये ज्या काही सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास आहे आता राज्य शासन पुन्हा रेकग्नाइज करू शकत होते. 102व्या घटना दुरुस्तीनुसार 102व्या घटना दुरुस्तीनुसार तो काढून घेण्यात आला होता. ज्याच्यात आपण नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास अशा पद्धतीने हा जो नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास आला होता त्यामुळे तो काढून घेण्यात आलेला होता. याच्यात पूर्ण अधिकार केंद्र शासनाला प्राप्त झालेले. केंद्र शासन हा काय त्याच्यासाठी अधिकृत अधिकार केंद्र शासनाकडे होते. अशा पद्धतीने आहे. उत्तर काय मित्रांनो याचं? उत्तर आहे तुमचं 4. त्याच्यानंतर आता बघा पुढचा क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन आहे तुमचा 2 नंबरचा क्वेश्चन आहे. सेम प्रोसेस. व्हिडिओ पॉज करा. क्वेश्चन पूर्ण वाचा. उत्तर ठरवा आणि मग पुन्हा व्हिडिओ ऑन करा. शोषणाविरुद्धचा याच्या संदर्भात खालील काही गोष्टी कोणती विधानं बरोबर आहे. पहिलं, मानवी तस्करी आणि वेठबिगारीचा प्रतिबंध. दुसरं, कोणत्याही विशिष्ट धर्माचा प्रचार करण्याचा आणि भर
करण्याचे स्वातंत्र्य, अल्पसंख्याकाच्या हिताचे संरक्षण, कायद्यासमोर समानता. अशा पद्धतीने 4 पॉइंट आहेत विद्यार्थी मित्रांनो याच्यात बघा 72 मध्ये. आता याच्यामध्ये शोषणाचा हक्क. आता हा सर्व हा कोणता हक्क आहे हा बघितला गेला तर मूलभूत हक्क. तुम्हाला 4-5 गोष्टी लक्षात ठेवायच्या. मूलभूत हक्क किंवा ज्याला फंडामेंटल राइट म्हणतात. काही हक्क हे घटनात्मक हक्क आहे. घटनात्मक हक्क आहे. जसा राइट टू वोट असेल, राइट टू प्रॉपर्टी असेल, घटनात्मक हक्क आहे. काही तुमचे लीगल राइट आहेत. ठीक आहे. मूलभूत हक्क असेल म्हणजे फंडामेंटल राइट्स असतील, कॉन्स्टिट्यूशनल राइट्स असतील, लीगल राइट्स असतील. अशा पद्धतीने राइट्सचे वेगवेगळे प्रकार आहेत किंवा हे क्लासिफाय करू शकतो आपण. तर आता शोषणाविरुद्धचा हक्क काय याचं उत्तर? किंवा मूलभूत हक्क आहे. मूलभूत हक्क कोणत्या भागात दिले? भाग 3 मध्ये दिले. कोणत्या कलमापासून आहे? कलम नंबर 12 पासून 35 पर्यंत आहे. जर याच्यातलं तुम्ही बघितलं कलम नंबर 14 ते कलम नंबर 18 समानते संबंधीचा राइट टू इक्वॅलिटी याच्या संबंधीचे अधिकार त्याच्यात ग्रुप केलेले आहेत. 19 पासून 22 पर्यंतचा विचार केलं तर स्वातंत्र्याचे अधिकार आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही 23 आणि 24 चा विचार केला तर शोषणाविरुद्धचा अधिकार आहे. त्याच्यानंतर 25 ते 28 चा विचार केला तर धार्मिक स्वातंत्र्य आहे. 29 आणि 30 चा विचार केला तर अल्पसंख्याकांविषयीचे अधिकार आहेत. असे त्याचे ग्रुप केलेले आहेत. हा 3 नंबरचा ग्रुप आहे तो कलम नंबर 23 आणि 24 त्याच्यात शोषणाविरुद्धचा अधिकार आहे. ठीक आहे. त्याच्यात 2 कलम येतात आणि इथं हे जे आहे मानवी तस्करी प्रोहिबिशन ऑफ ट्रॅफिक इन ह्युमन बिंग अँड फोर्स लेबर हे कलम नंबर 23 चा भाग आहे. ठीक आहे. कलम नंबर 24 मध्ये चाइल्ड एम्प्लॉयमेंट किंवा बालकामगारांसंबंधी आहे. बालकामगाराला प्रोहिबिट करणे, प्रतिबंध लावणे त्याच्या संबंधी आहे. कायद्यासमोर समानता हे कलम नंबर 14 मधलं आहे. अल्पसंख्याकाच्या हित संबंधांचे रक्षण हे कलम नंबर 29 मधलं आहे. कोणत्याही विशिष्ट धर्माचा प्रचार आणि भर करण्यावर धार्मिक स्वातंत्र्य संबंधी आहे. त्यामुळे इथं क्लिअरली हे पहिलं आहे. तुम्ही जर बघितलं 2, 3 आणि 4 जनरलाइज स्टेटमेंट आहे. 2 मध्ये सुद्धा 2 कलमांचा अंतर्भाव केलेला आहे त्यांनी. धर्माचा प्रसार करणे आणि 28 आणि 25 नंबरचा कलम 2 आर्टिकल्स क्लब केलेले आहेत. त्यामुळे क्लिअरली मानवी तस्करी आणि वेठबिगारीस प्रतिबंध लावणे हा कलम नंबर 23 चा भाग आहे. हा शोषणाविरुद्धचा भाग आहे. असा कधी बेसिक क्वेश्चन सुद्धा येतो. आपण खूप जास्त डीपली करतो आणि कधी-कधी बेसिक क्वेश्चन मध्ये सुद्धा प्रॉब्लेम येतात. त्यामुळे हे करायचे. बघा 23 आणि 24 शोषणाविरुद्धचे अधिकारी. मानवाच्या वाहतुकीवर बंदी आणि सक्तीचे श्रम आणि कारखान्यांमध्ये मुलांना कामावर ठेवण्यास सक्त मनाई या 2 कलम त्याच्यामध्ये आहे. पुढचं बघा आता 73 नंबरचा क्वेश्चन आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत थेट भाग घेता येत नाही. खालीलपैकी कोण थेट भाग घेत नाही? त्याच्यामध्ये आता राष्ट्रपती पदाची निवडणूक हा जर मुद्दा बघितला तर आपल्याला पहिले राष्ट्रपती ह्या पदावर थोडं बोलू. राष्ट्रपती पद घटनेत आपण बघितलं तर 52 नंबरचं कलम आहे 52 की ज्याच्यात राष्ट्रपती पद दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं जर कलम बघितलं आपण कलम 53 त्याच्यामध्ये भारताच्या संघ राज्याचा कार्यकारी अधिकार सर्व राष्ट्रपतीकडे असतात किंवा राष्ट्रपतीच्या नावाने सर्व ऍक्शन्स होतात, एक्झिक्युटिव्ह डिसिजन्स होतात. राष्ट्रपतीच्या कार्यकारी अधिकारांसंबंधी याच्यात बाबी अधोरेखित केलेल्या आहे. त्याच्यानंतर जर कलम 54 बघितलं आपण तर त्याच्यात म्हटलंय की राष्ट्रपतींची निवडणूक निवड निवडणूक ही एका निर्वाचन गणाकडून
एका निर्वाचन गणाकडून किंवा ज्याला आपण इलेक्टोरल कॉलेज म्हणतोय, इलेक्टोरल कॉलेज कडनं होईल याच्या संबंधीच आहे. राष्ट्रपतींची निवडणूक ही एका इलेक्टोरल कॉलेज कडनं होईल असं 54 मध्ये त्याच्यात दिलेलं आहे. 52, 53 आणि 54 तीन कलम आहेत. आता विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट डायरेक्टली पार्टिसिपेटिंग इन द इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट, कोण कोण नाही होत त्याच्या संबंधीचे. पहिलं जर बघितलं लोकसभा आणि राज्यसभेचे निवडलेले सदस्य किंवा इलेक्टेड मेंबर्स इंग्लिशमध्ये जर बघितलं तर बरोबर आहे. इलेक्टेड मेंबर ऑफ स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, राज्याच्या विधानसभेचे निर्वाचित सदस्य, तोही बरोबर आहे. दिल्ली पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभेचे निर्वाचित सदस्य, हेही बरोबर आहे. राज्य विधान परिषदांचे निवडलेले आणि नामनिर्देशित सदस्य, हे मात्र. जर 3 नंबरचं बघितलं तर विधान परिषद नाहीये, त्यामुळे उत्तर त्याचं कलम नंबर 3 आहे. जर तुम्ही बघितलं त्याच्या अगोदरचा सी ऑप्शन, तर सी ऑप्शन मध्ये तुम्हाला लक्षात येईल की ही तरतूद 1970 ला ऍड केली. सॉरी, 70व्या घटना दुरुस्ती, 69 70व्या घटना दुरुस्ती. ठीक आहे. त्याच्यानंतर हे सर्व निवडणूक घेतली जात असताना या निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाचा व्हीप लावला जातो. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये व्हीप लागू नसतो, कारण की राष्ट्रपती पदाची निवडणूक आपण अप्रत्यक्ष पद्धतीने करतोय आणि अप्रत्यक्ष निवड करत असताना कुठलाही व्हीप याच्यात लागू होत नाही. कोणत्याही पक्षाला आपल्या सदस्यांना व्हीप लागू करायचा नसतो. संसद विवेक बुद्धीने किंवा आपल्या कन्सायन्सने कोणाला वोट करायचा याचा पूर्ण अधिकार ह्या त्या सदस्याला असतो, त्या आमदाराला, त्या खासदाराला असतो. राष्ट्रपती पदांच्या समजा निवडणुकीमध्ये काही वाद जर निर्माण झाला, राष्ट्रपतींची निवड अवैध ठरवली, तर अशा केसमध्ये राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी जे काही निर्णय घेतले, जोपर्यंत अवैध होत नाही त्या कालावधीत, तर त्या तेवढ्या कालावधीमध्ये झालेले सर्व निर्णय हे अवैध ठरवले जात नाहीत. ते कंटिन्यू राहतात. आणि हा जो इलेक्टोरल कॉलेज म्हटला, तो इलेक्टोरल कॉलेज कमी, काही आमदार त्या विधानसभेत नाहीये, समजा त्यांची अपात्रता झालेली आहे, मृत्यू झालाय किंवा इतर कारणांनी त्यांचं पद रिक्त झालंय, अशामुळे इलेक्टोरल कॉलेज अपूर्ण आहे, अशाही कारणाने कोण एखादा राष्ट्रपती पदाची निवडणूक ही अवैध ठरवल्या जात नाही. त्याच्या संबंधीचे जे काही बाबी असतील तर त्या सुप्रीम कोर्टात निर्णय सुप्रीम कोर्ट घेतं. राष्ट्रपती पदांच्या निवडणुकीबद्दल जर काही वाद निर्माण झाला तर त्यांनी. ठीक आहे मित्रांनो, ऑप्शन नंबर 3 विधान परिषद नाहीये, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता 74वी घटना दुरुस्ती, जिल्हा न्यायाधीशांच्या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या. हे सबऑर्डिनेट ज्युडिशियरी किंवा कनिष्ठ न्याय व्यवस्था त्याच्या संबंधी त्यातलं जिल्हा न्यायाधीशांसंबंधी आहे. हा टॉपिक आपण जर बघितला तर कनिष्ठ न्याय व्यवस्था त्या टॉपिकवरच आहे. थोडे हिडन एरिया जे आहेत तुमचं, जसं पंचायत राज असेल, कनिष्ठ न्याय व्यवस्था असेल, सूच्या असतील, घटना दुरुस्ती असेल, ह्या टॉपिक्सवरती क्वेश्चन यायला लागले. ट्रॅडिशनल टॉपिक कधी कधी बायपास करून अशा वेगळ्या हिडन टॉपिक्सवर किंवा त्याच्यावर जास्त लक्ष नसतं अशा टॉपिकवर, त्यामुळे हेही टॉपिक केअरफुली प्रिपेअर करायचंय. पुन्हा एकदा खाली टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, ज्यांनी अजून टेलिग्राम जॉईन नसेल केलं ह्या ग्रुपला जॉईन करा. त्याच्यावरही मी काही अपडेट्स टाकणं सुरुवात केलेली, हळूहळू ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडून केली जाते, पहिलं स्टेटमेंट आहे. त्याच्यानंतर दुसरं, जिल्हा न्यायाधीशांची बदली करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. ऑब्विसली न्यायव्यवस्थेमध्ये राजकीय हस्तक्षेप नको, त्यामुळे हे स्टेटमेंट क्लिअरली चुकीचं. त्यांनी विचारले वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे, तुम्ही ब कट केला तर आता 1 आणि 4 मध्ये आपल्याला प्रश्न. त्याच्या अगोदर आपण जाऊ कलम नंबर 233 मध्ये, त्याच्यात कनिष्ठ न्याय व्यवस्थेविषयी माहिती दिली आहे. कलम नंबर 203 मध्ये क्लिअरली म्हटले की राज्यपालाद्वारे
काय म्हणते कलम नंबर 233, राज्यपालाद्वारे उच्च न्यायालयाचा विचार घेऊन उच्च न्यायालयाचा विचार घेऊन काय केल्या जाईल, जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती केल्या जाईल. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट आहे जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाकडून केली जाते. हे स्टेटमेंट चूक आहे. ही कोण करतंय, राज्यपालाद्वारे. मात्र त्या केसमध्ये काय, उच्च न्यायालयाचा विचार घेऊन ही नेमणूक केली जाते. त्यामुळं दुसरं स्टेटमेंट ही चूक आहे. त्यामुळं ऑप्शन अ ही चूक. त्यामुळे त्याचा जर विचार केला, उत्तर नंबर किती आहे मित्रांनो, उत्तर नंबर 4 आहे. ज्यावेळेस तुम्ही कनिष्ठ न्याय व्यवस्था बघता तर त्याच्यात आपल्याला पात्रता हा एक पॉईंट माहित असावा. काय पात्रता आहे, 3 ठिकाणी पात्रता बघायला मिळेल. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशासाठी काय, हायकोर्टाच्या न्यायाधीशासाठी काय, आणि आता कनिष्ठ न्याय व्यवस्थेसाठी काय. ठीक आहे. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचा पुढचा व्हिडिओ येईल, त्याच्यात ते आहे, त्यामुळे मी तिथं कव्हर करतो. तिथं कनिष्ठ न्याय व्यवस्थेविषयी बोलतो. तो सदर सदस्य हा केंद्र किंवा राज्याच्या सेवेत नसावा, केंद्र राज्य सेवेत नसावा. दुसरं, 7 वर्ष वकील पाहिजे तो, त्याने वकिली केलेली पाहिजे 7 वर्ष, आणि उच्च न्यायालयाने त्याची शिफारस केलेली पाहिजे. तो केंद्र राज्याच्या सेवेत नसावा, 7 वर्ष वकील असावा, उच्च न्यायालयाने शिफारस केलेली असावी, भारतीय नागरिक असावा. ह्या सगळ्या काही बेसिक क्रायटेरिया किंवा पात्रता आहेत, त्या तुम्ही लक्षात ठेवायच्या. सो उत्तर काय याचं, दोन्हीही चूक आहे. नियुक्ती राज्यपालांद्वारे केलेलं असतं आणि ते पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. आता पुढचा क्वेश्चन आहे पुन्हा सोर्सेस. सोर्सेस हा टॉपिक आधी पण बघितला आपण, दुसऱ्यांदा 2023 मध्ये ऑलरेडी सोर्सेसवर आपण एकदा बोललो. ठीक आहे, टॉपिक्स रिपीट होत आहेत, सेम टॉपिक मधले काही काही पॉईंट्स तुमचे परत परत रिपीट होत आहेत. त्यात आता पुन्हा हा पॉईंट रिपीट झालाय. तुम्ही जर मागच्या 10 वर्षाचा विचार केला तर त्यात 3-4 वेळेस हा क्वेश्चन विचारलाय, तेवढे जरी पॉईंट केले तर तुमचा पुन्हा येणारा क्वेश्चन 100% सॉल्व्ह होतोय, जर जास्त पाठ नाही झालं तरी किमान. आता बघा, एकेरी नागरिकत्व कोणाकडनं घेतलंय आपण, हे घेतलेलं आहे युपी पण एकेरी नागरिकत्व. जर तुम्ही युएसए चा विचार केला तर तिथं काय आहे, दुहेरी नागरिकत्व. कसं दुहेरी नागरिकत्व आहे, तिथं प्रत्येक राज्याचाही नागरिक असतो आणि देशाचाही नागरिक असतो. ठीक आहे, तर त्यामुळे तिथं दुहेरी नागरिकत्व आहे. मात्र आपण घेतलं इंग्लंडकडनं एकेरी नागरिकत्व. न्यायिक पुनर्विलोकन, ज्युडिशियल रिव्ह्यू, हे सुद्धा कुठनं घेतलेलं आहे आपण, अमेरिकेकडनं. इंडिपेंडंट न्याय व्यवस्था असेल, न्यायिक पुनर्विलोकन असेल, ते आपण कोणाकडनं घेतलेले, युएसए कडनं घेतलेले. इंटिग्रेटेड न्याय व्यवस्था असेल ते कोणाकडनं घेतलं, इंग्लंडकडनं घेतलंय. जर फक्त आपण न्याय व्यवस्था म्हटलं तर ती न्याय व्यवस्था कधी घेतलेली, 1935चा कायदा. ठीक आहे. त्याच्यानंतर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. काय राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, आयर्लंडकडे. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे मी जर विचार केला तर ती राज्य डीपीएसपी, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व केलं तर ती आयर्लंडकडनं घेतलंय. आयर्लंडने स्वतः स्पॅनिशकडनं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर केंद्र राज्य सूची संबंधातील समवर्ती सूची, कॉन्करंट लिस्ट, ही ऑस्ट्रेलियाकडनं घेतली, की ज्याच्यात केंद्र आणि राज्य दोन्हींचा अधिकार असेल अशा पद्धतीने. सो 1, 2, 3, 4 सिक्वेन्सने ऑप्शन नंबर 1 आहे हा सोर्सेस संबंधी. याच्या अगोदर काही बाबी मागच्या लेक्चरला आपण कव्हर केलेल्या आहेत. ठीक आहे, एवढे तुम्ही जर 20-25 जरी गोष्टी माहित असेल, त्यातनं इलिमिनेशन टेक्निकद्वारे 100% तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. सर्व गोष्टी पाठ होणं थोडं अवघड आहे. ज्या काही बेसिक गोष्टी आहेत तेवढ्या तरी लक्षात राहू द्या, त्या रिपीटेड होत आहेत. पुढचं, राष्ट्रीय आणीबाणीद्वारे घटनेत सशस्त्र बंड हा शब्द कधी जोडला गेलाय. तुम्ही जर मागच्या 22चा जरी पेपर बघितला, त्यातही 44वी घटना दुरुस्ती, 42-44 ऑल टाइम इम्पॉर्टंट आहे. कधीही प्रिपरेशनला जाताय, कितीही वेळेस क्वेश्चन आला असेल तरी तुम्ही त्या गोष्टी वाचणं अभिप्रेत आहे. महत्वाच्या घटना दुरुस्ती, लँडमार्क आहेत त्या खूप. त्यामुळे
राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यासाठी घटनेत सशस्त्र हा शब्द कधी जोडला गेला? क्वेश्चन नंबर 76 आहे. 44, 42, 40, 38 याच्यातलं 38 पण महत्वाची, 42, 44 तिन्ही घटनादुरुस्त्या खूप इम्पॉर्टंट आहे. ऑलरेडी विचारल्या गेलेला आहे. मागचं लेक्चर जाऊन बघा, त्याच्यात ऑलरेडी हा क्वेश्चन एक्सप्लेन केलेला आहे. त्यात जाऊन तुम्ही वाचू शकता की सशस्त्र हा शब्दात 44 वा घटनादुरुस्तीचा ऍड. ठीक आहे, त्यात डिटेल एक्सप्लेन केलंय मी मागच्या लेक्चरमध्ये. त्याच्यात तुम्हाला लक्षात येईल ही घटना दुरुस्ती कधीची. आपल्या सर्वांना माहिती ही घटना दुरुस्ती कधीची, 1978 मधली आहे. ही घटना दुरुस्ती कोणत्या सरकारने आणली होती? जर तुम्ही बघितलं तर ही घटना दुरुस्ती आणलेली आहे जनता सरकार. जनता सरकारने ही घटना दुरुस्ती 1978 ला आणली, कारण त्याच्या अगोदर आदल्या वर्षी म्हणजे 1977 ला सत्तेमध्ये कोण आलं होतं? जनता सरकार आलं. आणि त्यांनी काय केलं? सशस्त्र हा शब्द त्यांनी सशस्त्र बंडाळी किंवा आर्म्ड इंटरनल डिस्टर्बन्स ऐवजी हा शब्द रिप्लेस केलेला आहे त्याच्यामध्ये. त्याच्यात अजून 2-3 बाबी याच्यातल्या महत्वाच्या होत्या. त्यात महत्वाची बाब म्हणजे काय होती तुमची? राईट टू प्रॉपर्टी संबंधीची बाब. एक मिनिट मित्रांनो. राईट टू प्रॉपर्टी याच्यानुसार काय केलं गेलंय? राईट टू प्रॉपर्टी संपत्तीचा हक्क हा काढून मूलभूत हक्कातनं त्याला कशात केलं? कॉन्स्टिट्युशनल हक्क किंवा घटनात्मक हक्कामध्ये ट्रान्सफर केलं त्याला. त्यानंतर हा शब्द चेंज केला होता. या 2 महत्वाच्या गोष्टी त्याच्यानुसार झालेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर 352 मध्ये एक महत्वाचा शब्द ऍड केला होता, ज्याचं नाव आहे कॅबिनेट. ठीक आहे. आणि त्याच्यात काय म्हटलं की राष्ट्रपती ज्यावेळेस राष्ट्रीय आणीबाणी घोषित करतायत त्यावेळेस त्यांना कॅबिनेटने लेखी स्वरूपात सल्ला दिला पाहिजे. कॅबिनेटने काय दिला पाहिजे? लेखी स्वरूपात सल्ला हा राष्ट्रपतींना दिला पाहिजे आणि त्याच्यानंतर राष्ट्रपती उद्घोषणेद्वारे राष्ट्रीय आणीबाणी लावू शकतायत. त्याच्या संबंधीचं हे महत्वाचं कलम होतं. ठीक आहे. बाकी सर्व एक्सप्लेनेशन तुम्हाला 2022च्या याच्यामध्ये 22च्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याच्या संबंधीचं डिटेल एक्सप्लेनेशन बघायला मिळेल. त्यात क्वेश्चन नंबर तुमचा 61 आहे. 2022च्या ए सेट मध्ये 61 नंबरचा क्वेश्चन आहे. तो जाऊन तुम्ही बघू शकता 44 मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा 77 नंबरचा क्वेश्चन राष्ट्रपतींचा. संसद असेल, राष्ट्रपती असेल, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, घटनेची मूलभूत ढाचा असेल, त्याच्यानंतर मूलभूत हक्क असेल, याच्यावर नेहमी क्वेश्चन येतात. पुन्हा हा क्वेश्चन बघा, व्हिडिओ पॉज करा. राष्ट्रपतींकडे कोणतेही सर्वसाधारण विधेयक संसदेकडे पुनर्विचारार्थ पाठवू शकतात. कोणतेही सर्वसाधारण विधेयक. दुसरं, राष्ट्रपती धन विधेयक संसदेकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकते. तिसरं, संसदेने सर्वसाधारण विधेयक पुन्हा मंजूर केल्यास राष्ट्रपतींना विधेयकाला मंजुरी द्यावी लागते. आता बघू. ठीक आहे. जर बघितलं आपण पहिला पॉईंट, राष्ट्रपती कोणतेही सर्वसाधारण विधेयक संसदेकडे पुनर्विचारार्थ पाठवू शकते का? हो, पाठवू शकते. बरोबर आहे पहिलं स्टेटमेंट. जेव्हा राष्ट्रपतीकडे एखादं विधेयक लोकसभेत पारित झालं, ते राज्यसभेत जाईल. राज्यसभेत पारित झालं की ते प्रेसिडेंटकडे. प्रेसिडेंटकडे आल्यानंतर एक तर प्रेसिडेंट त्याला सही देऊ शकतात किंवा प्रेसिडेंट त्याची संमती रोखून धरू शकतात किंवा त्याला विथहोल्ड करणं म्हणतात किंवा प्रेसिडेंट त्याला पुनर्विचारार्थ किंवा रिकन्सिडरेशन साठी पाठवू शकतात. अशा कोणत्याही बाबी होऊ शकतात. त्याच्यानंतर ते पुनर्विचारार्थ पाठवलं की त्याच्यात पुन्हा संसद विचार करू शकते. विचार केल्यानंतर त्यावेळेस पुनर्विचार करून जेव्हा संसद ते पुन्हा राष्ट्रपतींकडे पाठवतात, तर त्या केसमध्ये त्यांना पुन्हा मंजुरी द्यावी. इथं पुनर्विचारार्थ असलेलं विधेयक जेव्हा लोकसभाकडे जातं, राज्यसभेकडे जातं, पुन्हा राष्ट्रपतींकडे येतं, या केसमध्ये मंजुरी देणं महत्वाचं आहे. त्यामुळे स्टेटमेंट ए आणि सी बरोबर आहे. की संसदेने सर्वसाधारण विधेयक पुन्हा मंजूर केल्यास राष्ट्रपतींना विधेयकाला मंजुरी द्यावी लागते. बरोबर. पुनर्विचारार्थ पाठवू शकतात. दोन्ही केस बरोबर. आता
राष्ट्रपती धन विधेयक संसदेकडे पुनर्विचारार्थ पाठवू शकतात, हे चुकीचं आहे. धन विधेयक ज्याला आपण मनी बिल म्हणतो, मनी बिल रिकन्सिडरेशन साठी पाठवू शकतोय का? नो. अजून केस काय? घटना दुरुस्ती विधेयक. घटना दुरुस्ती विधेयक 24व्या घटना दुरुस्तीनुसार 24 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट नुसार बंधनकारक आहे राष्ट्रपतींवर. एखादी घटना दुरुस्ती केलेली आहे, दोन्ही सभागृहांनी पारित केली, तर त्याला राष्ट्रपतींनी सही करणे, स्वाक्षरी करणे त्या केसमध्ये बंधनकारक आहे. तर हे आपल्याला बघायला मिळेल. 24वी घटना दुरुस्ती जी आहे 1971ची, तर तिच्यानुसार ते बंधनकारक. मनी विधेयक रिकन्सिडरेशन साठी पाठवता येत नाही. ठीक आहे मित्रांनो, तर हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा आहे 78वा क्वेश्चन. आता हा क्वेश्चन कॅग रिलेटेड, महालेखापाल. हा क्वेश्चन जर सेम रिपीट झालाय बघा, मागचे पेपर काढले तुम्ही, काही पॉईंट तुम्हाला एनी टाइम रिपीटेड दिसतील. याच्यात तुम्हाला पुन्हा प्रिलियम 2022 त्याच्यातला क्वेश्चन नंबर 57, ए सेटचा क्वेश्चन नंबर 57 आहे, आणि इथं 2021चा 78 कॅग रिलेटेड क्वेश्चन. डिटेल जाऊन तिथं तुम्ही एक्सप्लेनेशन बघू शकताय. आता याच्यात आपण एकदा ऑप्शन बघू. त्यांची नियुक्ती भारताच्या राष्ट्रपतींकडून केली जाते. बरोबर आहे का स्टेटमेंट? येस, 100% बरोबर आहे. 2, त्यांचे वेतन इतर सेवा शर्ती संसदेकडून निश्चित केल्या जातात. बरोबर आहे का स्टेटमेंट? 100% बरोबर. त्यांना पंतप्रधानांकडून केव्हाही पदमुक्त केले जाऊ शकते. त्यांना पंतप्रधानांकडून त्याच्यासाठी त्यांना काही स्पेशल प्रोसिजर दिलेली, त्या पद्धतीने सुप्रीम कोर्टच्या जजेसला रिमूव्ह केल्या जातात, तशाच पद्धतीने कॅगला रिमूव्ह केलं जातं सुप्रीम कोर्ट जज प्रमाणे. ही सर्व प्रोसेस झाल्यावर फायनली प्रेसिडेंट ही प्रोसेस कमी झाल्यावर सभागृहाने त्या संबंधीचा ठराव पारित केल्यानंतर राष्ट्रपती काढतात. त्यामुळे ते राष्ट्रपतींच्याही मर्जीनुसार काम करत नाहीत. त्याची स्पेशल त्यांना सिक्युरिटी ऑफ टेन्युअर दिलेलं आहे. काय केलेलं आहे कॅगसाठी? सिक्युरिटी ऑफ टेन्युअर, किंवा ज्याला आपण पदनिश्चिती म्हणतात, तर ती तुम्हाला बघायला मिळते, सिक्युरिटी ऑफ टेन्युअर. त्याच्यानंतर ते संसदेच्या लोकलेखा समितीचे मार्गदर्शक, मित्र आणि तत्वज्ञ आहे. हेही स्टेटमेंट बरोबर आहे. फक्त सी नंबरचं स्टेटमेंट चूक आहे. सी ह्या ऑप्शन मध्ये इथे आहे, इथे आहे, सो ऑप्शन नंबर. बाकी कॅगचं डिटेल एक्सप्लेनेशन की कशा पद्धतीने कॅग काम करतो, 148 मध्ये कॅग आहे पद, आणि बाकी सर्व तरतुदी तुम्हाला 2022च्या 57 नंबरच्या क्वेश्चन मध्ये लास्ट व्हिडिओ मी ऑलरेडी एक्सप्लेन केलं. ठीक आहे. ज्यांनी अजूनपर्यंत मागचे व्हिडिओ बघितलेले नसतात, मी रिव्हर्स सुरू केले. 2023च्या व्हिडिओ तुम्हाला चॅनलवरही मिळेल, खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो. 2022चाही व्हिडिओ आहे. आता हा 2021चा व्हिडिओ, सर्व व्हिडिओ बघायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 79 नंबरचा क्वेश्चन, खालील विधाने विचारात घ्या. त्याच्यात बघा, विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे. विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे. राज्यपाल विधान परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. काही नामनिर्देशित सदस्य सोडल्यास विधान परिषदेचे सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात. 3 आहे याच्यात विधान परिषद संबंधी. आता हे स्टेटमेंट काय आहे? सेम जर तुम्ही मागचं लेक्चर बघितलं तर त्याच्यात तुम्हाला लक्षात येईल की विधान परिषदेची निर्मिती ही कोणत्या कलमाने होती, असा एक प्रश्न होता. 169 नंबरचा कलम आहे. त्याच्या अगोदर होतं की खालीलपैकी कोणत्या वर्षी विधान परिषदेला 50 वर्ष पूर्ण झाली. हा क्वेश्चन तुम्हाला 2020 ला आहे. आता पुढचा व्हिडिओ ज्यावेळेस मी एक्सप्लेन करेल त्यात तुम्हाला तो क्वेश्चन सापडेल.
सलग विधान परिषदेला जर तुम्ही 20, 21, 22, 23 या 4 वर्षाचा विचार केला तर 3दा क्वेश्चन विधान परिषदेला आलाय. 3दा क्वेश्चन कॅगवर येतोय. 2दा क्वेश्चन 44व्या घटना दुरुस्तीवर येतोय. रिपिटेशन्स आहे पॉइंटमध्ये. त्यामुळे काय करायचं, की ॲटलीस्ट जेवढे मागच्या पी-वाय-क्यू मागच्या 10 वर्षात आहे ते बघू आपण. याच्यात पुढे प्रेडिक्शन करत नाही. ज्यावेळेस पेपर सेट होत असतो पहिला अटेम्प्ट वाला असेल किंवा 10वा अटेम्प्ट वाला असेल. सर्व लोकं आयोगाच्या समोर असल्यामुळे पेपरमध्ये काही कॉमन पॉइंट्स रिपीट होणं हे साहजिक आहे. ठीक आहे. त्यामुळं हा टॉपिकही भरपूर वेळेस रिपीट झालेला आहे. विधान परिषदेचा विचार केला सर्वात पहिल्यांदा तर 1937 ला विधान परिषद आली. आता जर विचार केला भारतात किती ठिकाणी विधान परिषद आहे, तर 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहे. बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, तेलंगणा असेल, त्याच्यानंतर कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल आणि महाराष्ट्र असेल. अशा 6 राज्यांमध्ये काय तुमचं विधान परिषद आहे. विधान परिषदेला आपण काय म्हणतो स्थायी सभागृह होतं. त्याचं डिझॉल्युशन होत नाही. त्यामुळे बरोबर आहे. पर्मनंट चेंबर आहे. अप्पर हाऊस म्हणतात त्याला. वरिष्ठ सभागृह किंवा त्याला अप्पर हाऊस म्हणतोय. दुसरं राज्यपाल विधान परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात का? चूक. तिथं सभापती निवडला जातो सदस्यातनं. सभापती निवडला जातोय. त्याच्यानंतर काही नामनिर्देशित सदस्य सोडल्यास विधान परिषदेचे सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात. काही नामनिर्देशित सदस्य सोडल्यास विधान परिषदेचे सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात. हेही बरोबर आहे. ठीक आहे. ए आणि सी. आता याच्यात बघा याच्या संबंधीचा क्वेश्चन पुन्हा तुम्हाला सांगितलं 2022 मध्ये जा. त्याच्यात क्वेश्चन नंबर आहे तुमचा 59. त्याच्यावर मी बोललेलो आहे. 2 पॉइंट इथं बेसिक एक्सप्लेन करतो. काही नामनिर्देशित सदस्य सोडल्यास विधान परिषदेचे इतर सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात. त्याच्यात जर विचार केला आपण 1/3 सदस्य हे नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा बोर्ड असतील त्यांच्या सदस्यांद्वारे नियुक्त केले जातात. त्याच्यातले अजून उर्वरित 1/3 सदस्य जे विधानसभा असते, विधानसभा आमदारद्वारे. त्याच्यानंतर 1/12 सदस्य हे कोणाद्वारे नियुक्त केल्या जातात? 1/12 सदस्य पदवीधर सदस्यांद्वारे. त्याच्यानंतर रिमेनिंग 1/12 हे कोणाद्वारे नियुक्त केल्या जातात? जे माध्यमिक शाळेंमधले शिक्षक आहेत. विधानसभा आमदार असतील, नगरसेवक असेल, पदवीधर असतील, ज्यांनी किमान 3 वर्ष पदवी होऊन झालेले आणि राज्यात रहिवासी आहेत ते राज्याचे. आणि शेवटचं जे सेकंडरी स्कूलमध्ये शिक्षक आहे, माध्यमिक शाळेमध्ये शिक्षक आहे आणि 3 वर्ष त्यांचा शिकवण्याचा अनुभव आहे. अशा केसमध्ये काय केलं जाईल सर्व हे सर्व इतर सदस्य निवडण्यासंबंधीच्या बाबी. विधान परिषदेची तुम्ही एकूण सदस्य संख्या बघितली तर मॅक्सिमम तर 1/3 विधानसभा. जी विधानसभेची सदस्य संख्या असेल तिच्या 1/3 असेल. त्याच्यानंतर कमीत कमी किंवा सर्वात कमी जर विचार केला तर मिनिमम 40 असेल. मॅक्सिमम 1/3 विधानसभेच्या असतील आणि ऍक्च्युअल सदस्य संख्या जी आहे ऍक्च्युअल ती संसद ठरवते. विधान परिषदेची ऍक्च्युअल सदस्य संख्या ही संसद ठरवते आहे. ती किती असावी हे मॅक्सिमम आणि मिनिममचे क्रायटेरिया आहेत हे सोडून. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा आता 80 नंबरचा क्वेश्चन. व्हिडिओ पॉज करायचा आहे. जम्मू काश्मीर जम्मू काश्मीर राज्य मानवी हक्क आयोगाचे अस्तित्व टिंबटिंब या दिवशी संपले. क्वेश्चन वाचा. 31 ऑक्टोबर 2019
15 ऑगस्ट 2019, 31 डिसेंबर 2019 आणि 1 जानेवारी 2020. तर काय मित्रांनो याचं उत्तर ऑब्वियस आहे. 31 ऑक्टोबर 2019 ज्यावेळेस राज्य निर्मिती झाली त्यावेळेस ते राज्य मानवी हक्क आयोगाचं अस्तित्व संपलंय. स्टेट ह्युमन राईट कमिशन त्यावेळेस तो कायदा लागू झाला होता. पुढचं बघा विधान परिषदेवरचा पुन्हा क्वेश्चन. महाराष्ट्र विधान परिषदेला टिंब मध्ये 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 1990, 2010, 87 आणि 2000. आता 2010 काय लॉजिकल आहे, त्यांनी 1960 महाराष्ट्र राज्याची निर्मिती. त्या लॉजिकवरनं 2010 हे एक प्रोबॅबल आन्सर असू शकते. आता हे दोन तर नाही, या दोन मध्ये जर विचार केला हे एक असू शकते, पण ऍक्च्युअल उत्तर कधीच 1937. त्यावेळेस द्विगृही सभागृह आले ते राज्यांमध्ये, प्रांतांमध्ये, आणि त्यावेळेस ती विधान परिषद स्थापना झालेली 1937. त्यामुळे करेक्ट आन्सर त्याचं 3 आहे. या विधान परिषदेसंबंधी डिटेल एक्सप्लेनेशन मी आधीच्या 2022 मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे ऑलरेडी. त्यामुळे त्या व्हिडिओत जाऊन तुम्ही 59 नंबरचा क्वेश्चन बघा 2022 मध्ये, त्यात तुम्हाला याच्या संबंधीचं डिटेल एक्सप्लेनेशन पाहायला मिळणार आहे. 82 नंबर. 21चे क्वेश्चन छोटे होते, 1 लाईन होते, त्यामुळे एक्सप्लेनेशन थोडं कमी आहे. पुढचं बघा आता. शपथ आणि प्रतिज्ञांचे नमुने भारतीय राज्यघटनेच्या टिंब अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. शपथा किंवा प्रतिज्ञांचे नमुने भारतीय राज्यघटनेच्या टिंब अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. आपल्याला सर्वांना माहीत असलेलं उत्तर 3ऱ्या अनुसूचीमध्ये. पहिल्या अनुसूचीमध्ये काय, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांची नाव आहेत. 6व्या अनुसूचीमध्ये काय, पक्षांतर बंदी. पक्षांतर बंदी आहे. 6व्या अनुसूचीमध्ये काय, आदिवासी क्षेत्र असेल आणि अनुसूचित क्षेत्र असेल त्यांच्या नियमनासंबंधी आहे. 4 राज्य स्पेशली आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम. AMTM. आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम या 4 राज्यांसंबंधीचा आहे. त्यामुळे उत्तर आहे 3. त्याच्यात जर शपथांचे नमुने बघितले तर 9 वेगवेगळ्या डिग्निटरीसाठी शपथचे नमुने दिले. पहिला आहे सुप्रीम कोर्ट, दुसरा आहे हायकोर्ट, तिसरा आहे कॅग. सुप्रीम कोर्टच्या जजेसला दिली जाणारी शपथ आणि कॅगला दिली जाणारी शपथ सारखी, त्यामुळे ह्या 3 झाले. त्याच्यानंतर MLAच्या इलेक्शनसाठी फॉर्म जे फिलअप केलं जातं, नॉमिनेशन फॉर्म फिलअप करत असताना त्यावेळेस एक शपथ घेतली जाते. MLA झाल्यानंतर प्रोटेम स्पीकर देतात, ती दुसरी शपथ झाली. आणि तिसरी तोच MLA ज्यावेळेस मंत्री होतो त्यावेळेस तिसरी शपथ. असं MLA संबंधीच्या 3 शपथ आहेत. पुन्हा मेंबर ऑफ पार्लमेंट, MP किंवा खासदारासंबंधी 3 शपथ आहेत. खासदारकीच्या इलेक्शनसाठी फॉर्म भरतात त्यावेळेसची शपथ, खासदार झाल्यावर प्रोटेम स्पीकर कोण देणारी शपथ, आणि तोच खासदार ज्यावेळेस मंत्री होतो. असे 3 इथे शपथचे नमुने, 3 आमदारासंबंधीचे, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि कॅग, अशा टोटल 9 व्यक्तींच्या शपथ संबंधीचे नमुने याच्यात दिलेले आहेत 3ऱ्या अनुसूचीमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आता 84वी घटना दुरुस्ती, 84व्या नंबरचा क्वेश्चन आहे स्क्रीनवर, वाचा. भारतीय कम्युनिस्ट पार्टी CPIM ची स्थापना कधी झालेली आहे? CPIM ची स्थापना झालेली 1964 ला. जे CPI होता, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, त्याच्यातनं हे 1920चं कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया त्याच्यातनं बाजूला निघून 1964 ला कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी हा पक्ष वेगळा स्थापन झाला. तर याचा आन्सर आहे 4 नंबरचं तुमचं. लास्ट आता लोकसभेचे अध्यक्ष. सेम लोकसभेच्या अध्यक्षांवर पुन्हा हा रिपीटेड क्वेश्चन आहे. मागच्या व्हिडिओत जाऊन बघा, दोन्ही व्हिडिओ, तिथे लोकसभा अध्यक्षांवर मी ऑलरेडी बोललेलो आहे.
2021 मधला हा शेवटचा प्रश्न. पुन्हा एकदा याच्यात एक बोलायचं राहून गेलं. ज्यावेळेस शपथ नमुने बघतो ना, त्या शपथ नमुनेमध्ये 16व्या घटना दुरुस्तीने 2 शब्द ऍड केले. तेही लक्ष असू द्या. ते 2 शब्द कोणते मित्रांनो? सॉव्हेरेंटी म्हणजे सार्वभौमत्व आणि अखंडता. सार्वभौमत्व आणि अखंडता. 2 शब्द आहेत हे त्याच्यात ऍड केलेले. पुढचं बघा आता 85 नंबरचा क्वेश्चन. लोकसभेच्या अध्यक्षांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते आपल्या पदावर राहू शकतात. त्याच्यानंतर नेक्स्ट, त्यांच्या निवडीच्या वेळी ते सभागृहाच्या सदस्य असणे बंधनकारक नाही, हे चूक आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 4. लोकसभा अध्यक्ष होण्यासाठीच्या ज्या पात्रता आहेत, तर त्या पात्रतेमध्ये पहिली पात्रता आहे की सदस्य असणेच ही पहिली पात्रता आहे, हे लक्षात घ्या. बाकी सदस्य नसताना अध्यक्ष होता येत नाही. जसं एखादा मंत्री असेल तर त्याला 6 महिन्याच्या आत मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर 6 महिन्याच्या आत ते मंत्री होऊ शकतात, सदस्य बनू शकतात कोणत्याही सभागृहाचे. केंद्र शासनाच्या लेवलवर घेतलं तर लोकसभा असेल, राज्यसभा असेल, राज्य शासनाच्या लेवलवर घेतलं तर विधानसभा असेल, विधान परिषद असेल. मात्र लोकसभेच्या अध्यक्षांच्या बाबतीत किंवा विधानसभेच्या अध्यक्षांच्या बाबतीत त्या सदर सदस्याला सभागृहाचा सदस्य असणे बंधनकारक आहे. त्यामुळे स्टेटमेंट नंबर 2 आणि स्टेटमेंट नंबर 4 दोन्ही रॉंग आहे. ते संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षस्थान भूषवतात, ही बरोबर आहे. कारण की जी जॉईंट सिटिंग आहे, जॉईंट सिटिंग संयुक्त बैठक कोणाकडनं घेतलेली आपण जॉईंट सिटिंग ऑस्ट्रेलियाकडनं घेतलेली आहे. आणि ह्या बाबत जॉईंट सिटिंगच्या बाबतीत आपल्याला माहिती की अध्यक्षस्थान संयुक्त बैठकीचं कोण भूषवतं? लोकसभा अध्यक्ष. ते नसतील तर कोण? LS लोकसभेचा उपाध्यक्ष. ते नसतील तर राज्यसभेचे उपसभापती, व्हाईस चेअरमन. ते नसतील तर सदस्यांमधून इतर सदस्य. ठीक आहे, हे अशा पद्धतीने सिक्वेन्स आहे. मात्र उपराष्ट्रपती किंवा राज्यसभेचे सभापती जॉईंट सिटिंग करत नाही. रूल्स ऑफ प्रोसिजर किंवा सर्व कामकाज हे लोकसभेनुसार चालतं संयुक्त बैठकीचं. त्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर आहे. 3 नंबर बरोबर आहे. असा एकच ऑप्शन दिसतं आपल्याला सी. राष्ट्रपतीच्या मर्जी असे पण पदावर राहू शकतात का? हे स्टेटमेंट चुकीचं आहे. साधारण रुलिंग पार्टी मधले असतील त्यामुळे सभागृहाची त्यांची निवड साध्या बहुमताने होते आणि सदस्यांचं सपोर्ट असल्यापर्यंत ते पदावर राहू शकतात. त्यांना पदावरून दूर करण्याची प्रोसेस दिलेली आहे. त्याच्यासाठी ठराव आणावा लागतो. सबस्टॅन्टिव्ह मोशन अंतर्गत 14 दिवसांची नोटीस देऊन त्यांच्या रिमूव्हल साठीचा ठराव आणावा लागतो. ही बाब दिलेली आहे. त्यामुळे ते राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहत नाही. त्यामुळे ते स्टेटमेंट चुकीचं आहे. बाकी लोकसभा अध्यक्षांसंबंधीचं एक्सप्लेनेशन आता मी इथे रिपीट करत नाही. सेम मागच्या व्हिडिओत तुम्हाला ऑलरेडी त्याच्यावर मी बोललेलो आहे सर, किंवा क्वेश्चन आलेला आहे त्याच्यावर रिपीटेड. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ही पूर्ण लेक्चर सिरीज सर्व टॉपिकची येणार आहे. सर्व व्हिडिओ बघत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि खाली ही डिस्क्रिप्शन टेलिग्रामच्या लिंकची डिस्क्रिप्शन आहे, तर टेलिग्रामही जॉईन करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनल नवीन असल्यामुळे अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही, त्यामुळे पोहोचवा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.